समर्थ. नमस्कार. मेष राशीच्या जातकाने आजपर्यंत तुम्ही प्रत्येकाला आपलं मानलं. कित्येकाच्या जे नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी धावून गेलात. पण त्या बदल्यात तुम्हाला फक्त आणि फक्त मानसिक त्रास, अपमान आणि पाठीत खंजीर खुपसणारी माणसंच मिळाली. तुमचा स्वभाव मुळातच स्वाभिमानी आहे, प्रामाणिक आहे. पण याच गोष्टीचा गैरफायदा लोकांनी घेतला. जेव्हा जेव्हा तुम्हाला कुणाची तरी खरी गरज पडली तेव्हा पाठीशी उभे राहणारे हात अचानक गायब झाले आणि तुम्हाला भर समुद्रात रस्त्यात एकटं सोडलं. अनेक रात्री तुम्ही डोळ्यात अश्रू व मनात भविष्याची अनामिक भीती घेऊन जगून काढल्या आहेत. डोक्यावर कर्जाचा ताण, मनाची करिअरची चिंता, घरात चाललेली धुसफूस यामुळे तुम्ही आतून पूर्णपणे तुटून गेला आहात मित्रांनो. या जगाला दिसत नसलं तरी मित्रांनो, या देवाला, ब्रह्मांडाला मात्र सगळं दिसतंय. पण मेष राशीच्या जातकांनो, लक्षात घ्या, आता तुमचे हेच वाहणारे अश्रू पुसण्याची वेळ. आता स्वतः काळ बदलणार आहे. येत्या वटपौर्णिमेच्या आधी तुमच्या घरात लोकांची व पैशाची, नशिबाची अशी काही अभूतपूर्व गर्दी जमेल, जी पाहून कालपर्यंत तुम्हाला नाव ठेवणारे, तुमच्या गरिबीची, अपयशाची थट्टा करणारे नातेवाईक सुद्धा, शत्रू सुद्धा थक्क होऊन तुमच्या दाराशी परत उभे राहतील. हो मित्रांनो, लक्षात घ्या. पण मेष राशीच्या जातकानो, आपले याच नशिबाचे बंद कुलूप उघडण्यासाठी ब्रह्मांड असे 3 अद्भुत असे संकेत पाठवत आहे, जे थेट तुमच्या सुखाचे दिवस परत आल्याची ग्वाही देत आहेत. पण सावधान मित्रांनो, मेष राशीचा स्वामी जो आहे तो मंगळ असल्याने या काळात तुमच्या संयमाची आणि रागाची भयानक परीक्षा घेतली जाणार. जर तुम्ही या काळात एक नकळत चूक केली तर राजाचे रंक व्हायला वेळ लागणार नाही आणि हाताशी आलेली सुवर्ण संधी एका झटक्यात राख होऊन जाईल. पण जर तुम्ही वेळेत सावध झाला तर एका पाठोपाठ तब्बल 5 अशा महा आनंदाच्या बातम्या तुमच्या दारावर धडकतील, ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे चातकासारखी वाट पाहत होता. तुमच्या आयुष्यात नेमका कोणता चमत्कार घडणार आणि वटपौर्णिमेच्या दिवशी कोणता असा गुप्त उपाय गुरुजींनी सांगितलेला करायचा आहे, जी तुमची गरिबी, इडापिडा मुळापासून उपटून टाकेल, हे जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत श्वास रोखून बघा मित्रांनो. आणि कारण आजची एक सेकंदाची हलगर्जी सुद्धा तुम्हाला आयुष्यभराचा पश्चाताप देऊ शकते. लक्षात घ्या. तर मेष राशीच्या जातकानं, वटपौर्णिमेच्या आधी तुमच्या बाबतीत घडणारा जो पहिला व अत्यंत महत्त्वाचा संकेत म्हणजे तुमच्या घरात किंवा दारापाशी अचानक काळ्या रंगाच्या मुंग्याचे मोठे थवे किंवा पक्षाची अनपेक्षित वर्दळ दिसू लागेल. मेष राशीच्या घरात ऊर्जेचा प्रवाह अचानक बदलणार. जर तुम्हाला तुमच्या मुख्य दाराजवळ किंवा घरात अचानक एखादी जुनी, बऱ्याच दिवसापासून हरवलेली वस्तू किंवा जुने एखादे नाणे जर सापडले तुम्हाला, तर समजून जा की मित्रांनो, तुमच्या घरात आता प्रचंड पैसा आणि पाहुण्यांची तुमच्या नशिबात गर्दी यायला निघालेला पहिला हा गूढ संकेत असेल, ज्याकडे तुम्ही डोळे उघडून बघणे गरजेचं आहे. मेष राशीच्या जातकानो, निसर्गाकडून मिळणारा दुसरा सर्वात मोठा रहस्यमय संकेत म्हणजे तुमच्या झोपेशी जोडलेला आहे. जर गेल्या काही दिवसात किंवा येणाऱ्या काळात तुम्हाला रात्रीच्या वेळी, विशेषतः पहाटे 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्ताच्या काळात अचानक जाग येत असेल आणि जाग आल्या आल्या मनात कसली तरी अस्वस्थता, छातीत धडधड जाणवत असेल, तर घाबरून अजिबात जाऊ नका. हा काळ मित्रांनो विश्वातील दैवी शक्तीचा असतो आणि मेष राशीचा तीव्र संवेदनशील स्वभावामुळेच तुम्हाला हा इशारा दिला जात आहे की तुमच्या आयुष्यातील सर्व वाईट काळ आता संपणार असून तुमच्या दारावर 5 अशा महा आनंदाच्या बातम्या खूप लवकरच धडकतील. मेष राशीच्या जातकानो, तिसरा व सर्वात शेवटचा संकेत, भयानक संकेत असा आहे की तुमच्या स्वप्नाशी व मानसिक अस्वस्थतेशी संबंधित आहे. जर तुम्हाला स्वप्नात अचानक पाण्याचे मोठे साठे किंवा एखादे जुने मंदिर आणि पूर्वज वारंवार दिसत असतील किंवा दिवसा काम करत असताना तुमच्या पाठीवर कुणीतरी बघत असल्याचा पाठीमागे भास होत असेल, तर हा ब्रह्मांड तुम्हाला देत असलेला अंतिम इशारा आहे की तुमच्या पाठीमागे जे गुप्त शत्रू कारस्थान करत होते ते आता स्वतःहून नष्ट होत आहेत आणि तुमच्या घरात सुख समृद्धीची अशी काही गर्दी जमेल, जी तुम्ही कधी स्वप्नातही बघितली नसेल. त्यासोबतच आता मित्रांनो, मेष राशीच्या जातकांनो, पौर्णिमेच्या या पवित्र मुहूर्तावर तुमच्या आयुष्यात पहिली व सर्वात मोठी जी आनंदाची बातमी मिळेल, ती तुमच्या आर्थिक स्थितीशी संबंधित असेल. गेल्या अनेक महिन्यापासून, वर्षापासूनच्या पैशासाठी तुम्ही अहोरात्र कष्ट करत होता. जो अडकलेला पैसा असेल किंवा रखडलेले कर्ज असेल, ते अचानक मोकळे होईल. कर्जमाफी होईल. कोर्ट कचेरीच्या किंवा जमिनीच्या वादात अडकलेल्या तुमचा हक्क तुम्हाला परत मिळेल, ज्यामुळे घरात
अचानक लक्ष्मीचा मोठा पाऊस पडेल किंवा तुमची आर्थिक चणचण सुद्धा कायमची मिटून जाईल. त्यासोबतच मेष राशीच्या जातकानो, दुसरी व तिसरी महानंदाची बातमी तुमच्या नोकरी, व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रचंड मोठा धमाका घेऊन येणार आहे. कारण जे लोक बऱ्याच दिवसापासून नोकरीच्या शोधात आहेत किंवा ज्यांना प्रमोशन हवं आहे किंवा ज्यांना अत्यंत मानाची व मोठ्या पगाराची ऑफर येईल, तर दुसरीकडे जे जातक स्वतःचा व्यापार करत आहेत, ज्यांना बाजारात एक मोठी डील किंवा असा काही गर्भ श्रीमंत असा ग्राहक मिळेल मित्रांनो, जो तुमच्या व्यवसायाला एका रात्री शिखरावर घेऊन जाईल. मेष राशीच्या जातकांना चौथी व पाचवी आनंदाची जी बातमी आहे, भावुक व आनंदाची जी बातमी आहे, ती कौटुंबिक सुखाशी आणि आरोग्याशी जोडलेली आहे. कारण तुमच्या घरात जे जुने कौटुंबिक वाद होते, मतभेद होते, नवरा बायकोमधले संबंध बिघडले होते, ते सर्व आता गैरसमज आता वटपौर्णिमेच्या आधी सुटणार असून घरात सुख, समृद्धी, शांती नांदेल. याच आनंदाच्या वातावरणात घरातील एखाद्या सदस्याचे विवाह कार्यसुद्धा किंवा संतती प्राप्तीसाठी अत्यंत शुभ बातमी सुद्धा तुमच्या कानावर पडेल, ज्यामुळे तुमच्या घरात पाहुण्यांची गर्दी जमेल आणि घरातील जुनाट आजारपण सुद्धा छूमंतर या पौर्णिमेच्या आधी होईल. त्यासोबतच मित्रांनो, आता लक्षात घ्या की मेष राशी जातकाने या काळात झालेली एक मोठी चूक तुम्हाला भारी पडू शकते. एवढं घडत असताना ती म्हणजे तुमच्या मनात निर्माण होणारा अहंकार आणि अचानक येणारा क्रोध. मेष राशीचा स्वभाव मुळातच तापट आहे मित्रांनो, आणि या काळात तुमच्या तोंडातून निघालेला एक चुकीचा शब्द किंवा एखाद्याचा केलेला अपमान तुमचे चालून आलेले भाग्य एका झटक्यात पालटू शकतो. जर या काळात तुम्ही तुमच्या घराच्या दारात येणाऱ्या कोणत्याही गरजू व्यक्तीला, मग तो एखादा गरीब असो, भिकारी असो किंवा मुका प्राणी असो, त्याला रिकाम्या हाती पाठवले तर त्याचा धिक्कार केला तर ती तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते, जी थेट तुम्हाला कंगाल करेल मित्रांनो. मेष राशीच्या जातकांनो, दुसरी सर्वात मोठी चूक म्हणजे तुमच्या गुप्त गोष्टी, आनंदाच्या बातम्या लोकांसमोर आधीच उघड करणे. हो मित्रांनो, कारण वटपौर्णिमेच्या आधी जेव्हा तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होईल, तेव्हा तुमच्या प्रगतीची, पैशाची चर्चा बाहेरच्या लोकांसोबत, नातेवाईकासोबत किंवा मित्रासोबत चुकूनही करू नका. मेष राशीच्या लोकांची नजर करणी खूप लवकर लागत असते. जर तुम्ही तुमच्या आनंदाचा, अतिउत्साहाचा गाजावाजा केलात, तर लोकांची लागलेली वाईट नजर तुमच्या घरात येणाऱ्या 5 आनंदाच्या बातम्यांना अचानक ग्रहण लावू शकते. म्हणून अत्यंत सावध राहा, संयम ठेवा आणि तुमची गुपिते देवाशिवाय कोणाजवळही बोलू नका. राशीच्या जातकांनो, वटपौर्णिमेच्या या महामुहूर्तावर तुमच्या आयुष्यात सर्व प्रकारची गरिबी, दोष किंवा लागलेली इडापिडा तुमच्या मागे कायमची नष्ट करण्यासाठी तुम्हाला एक अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय करायचा आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करताना एका सुतीलाल धाग्याला विड्याचे पान आणि 1 रुपयाचे नाणे बांधून ते वडाच्या मुळाशी अर्पण करावे. त्यानंतर वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना तुमच्यावर असलेले सर्व कर्ज असतील, घरातील आजारपण असेल, दारिद्र्य दूर व्हावे अशी महिलांनी मनोमन प्रार्थना करावी. मेष राशीच्या जातकांसाठी हा उपाय सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल आणि तुमच्या घरात सुख समृद्धीचे नवे दरवाजे उघडेल. मेष राशीच्या जातकांनो, लक्षात ठेवा, वेळ कधीच एकसारखी राहत नसते. आज जर तुमच्यावर संकट असेल तर उद्या नक्कीच सुखाचा सूर्य तुमच्या घरी उगवेल. निसर्गाने, या ब्रह्मांडाने दिलेले 3 संकेत ओळखा, ती एक चूक टाळा आणि ब्रह्मांड तुमच्या पाठीशी असलेल्या या 5 महाआनंदाच्या बातम्यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा. जर तुम्ही मनापासून देवावर विश्वास ठेवून हा उपाय जर केला तर तुमच्या घरची इडापिडा, गरिबी एका झटक्यात दूर होईल आणि घरात आनंदाची गर्दी जमेल. मेष राशीच्या जातकांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या पाठीशी नेहमी देवाचा आशीर्वाद राहावा आणि तुमच्या कुटुंबाचे रक्षण व्हावे असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवताचे नाव ओम किंवा ओम हनुमंते नमः हे पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने लिहायला अजिबात विसरू नका. कमेंटमध्ये तुमची एक कमेंट तुमचे नशीब बदलू शकते. चला तर मग लगेच कमेंट करा आणि देवाचा जय जयकार करा.